नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय वडूच्या फाटीवरती, मौजे वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी सुभेदार श्री अरुण महादेव फडतरे वाकेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे वाकेश्वरकरांचं वडूज फाटीवरती. तर त्या फाटीचा मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आणि त्यांचे काही सहकार्य आहेत. एकंदरीत जाणून घेऊ 22 तारखेचं ओपन मैदान वाकेश्वरकरांचं वडूज फाटीवरचं कसं नियोजन आहे. या तर मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. एकंदरीत जाणून घेऊ 22 तारीख ओपन मैदान नियोजन कसं आहे. आपण नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, शिवजयंती निमित्त आणि वाढदिवसानिमित्त मैदानाचं आयोजन आहे, मैदान कसं होणार? मैदान एकदम क्लिअर, कुठलाही पासलिटी न करता व्यवस्थित मैदान होईल. ओळख वसेला काय अखिल भारतीय मैदानाच्या नियमाप्रमाणे बर सगळं ते मैदान व्यवस्थित होईल. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार. हो. बरं, मैदानात काय ओळख वसेला वशिला चालणार नाही. गावची गाडी आहे, पाहुणा रावळा काय काही नाही. गावची गाडी नियमाप्रमाणेच पळेल. जिथं निघेल तिथनं पळणार. ज्या फाटीत पण येईल त्या फाटीतूनच पळणार. बरं, आपल्याला आप्पा गाडी कमी जास्त झाली बक्षीस रितसर दिली जाणार का? सगळे बक्षीस जे ठरलेले आहेत ते सातीच्या साती बक्षीस दिले जातील. त्यात 1 रुपया कमी नाही. आदल्या दिवशी पाकिट सगळे भरले जातील. सेवानिवृत्त झाल्यामुळं वाढदिवसानिमित्त आणि शिवजयंतीचं औचित्य साधून हे मैदान आहे. 75वा वाढदिवस आहे. बर, त्यामुळं मैदान हे घेतलेलं आहे. नक्कीच. म्हणजे सुवर्ण महोत्सव आपण म्हणतो थोडक्यात, तसं 75 वर्ष पूर्ण झालेत, त्याबद्दल वाढदिवसानिमित्त मैदान आहे. आपल्यासोबत निखिल फडतरे, निखिलकडून जाणून घेऊ पुढची रूपरेषा. निखिल नमस्कार. नमस्कार. काय सांगशील आता, आपण रोज मैदानावरती गावचं मैदान आहे, एक वाढदिवसाचं 22 तारखेला ओपनचं वडूज फाटीवरती, कसं नियोजन आहे? नियोजन म्हणजे मैदान घेण्याचं कारण की शिवजयंती बर आणि एक 75वा वाढदिवस आहे. यांचे मोठे बंधू आहेत अरुण महादेव फडतरे, त्यांच्या निमित्त घेतले. मैदान एकदम रितसर आणि पारदर्शक मैदान होणार. आणि मैदान वाकेश्वरचं कसं असतं याचं साक्षीदार तुम्हीच आहे. तुम्हाला माहिती आहे मैदान कसं होतं ते. यात्रेचं पण मैदानात आपलं आलंच आहे जवळ. हा, ती यात्रेचं मैदान आपलं वार्षिक एकच मैदान असतं. पण ह्या वेळेस आपण आग्रहास्तवर त्यांना घ्यायचं होतं म्हणून हे दुसऱ्या मैदानाचं नियोजन. आणि यात कुठं आता गावच्या आमच्या यात्रेच्या मैदानात पण गावची जरी गाडी असली तर येईल तिथं येईल. तर आता आमचा विचार चाललाय, आता माझा तर पर्सनली आपला बैल पळवायचा नाही म्हणून, म्हणजे कुठं पार्सलिटीला डोक्यातच नाही का. तर नियोजन त्यांनी सांगितलं की त्यांना कसं यातलं इतकं काय माहिती नाही, त्यांनी नियोजन आमच्याकडे दिलंय. त्यामुळे आमचा बैल न पळवण्याचा एक वेळ निर्णय चाललाय, बघू काय होतंय ते. नक्कीच. जरी पळवला तरी आम्ही नियमानच पळवणार, शक्यतो नाही पळवायचा असं चाललंय, म्हणजे कुणाला काय डोक्याला तापच नको, शंका यायला नको. हा, शंका यायला नको, त्यासाठी बैल न पळायचा निर्णय घ्यायचा चाललाय विचार, बघूया कसं काय होतंय. आणि शंका ही अशी गोष्ट आहे निखिल, हो, किती जरी आपण सांगितलं रिसर करणार तरी शंका घेते ती. शंका लय बेकार, म्हणजे शंकेचं लय निरसन कोण करू शकत नाही तुम्ही. बरोबर आहे, म्हणून त्यामुळे न पळवल्याला चांगला होईल असं मला पण वाटतंय पर्सनली. टीम काय म्हणते अजून त्यानुसार ठरवायचं. आता एकटा तर मी तर काय बोलू. नक्कीच. दुसरी गोष्ट निखिल, मैदान रितसर पारदर्शक, 100% रितसर आणि पारदर्शक. कुणी पण आतापर्यंत बंदीनंतरची जेव्हापासून आम्ही किंवा एक मागचे आमचे 2 मैदान झाले, एकंदरीत आमच्या गावातलं सगळं सैनिक आहेत आता. आजी म्हणजे माझी नाही, ही माझी झालं आजी. यात्रेच्या टायमिंगला सगळे आवर्जून सुट्ट्या काढून सगळं फौजींच्या हातात मैदान असतं आमचं. कुठं सुद्धा गाडी मात्र कुठल्याच गाडीवर अन्याय पण करून देत नाही ती, आणि कुणाचा वशिला पण लावून घेत नाही ती आमच्या गावची ओळखच आहे. त्याच रीतीवर हे मैदान घेणार वडूज फाटीवर. आमचं आता रान अवेलेबल नाही तिकडे जरा पिकांमुळे, म्हणून ही फाटी आम्हाला देऊन इथं सूरजराय बोळेंनी भरपूर सहकार्य केला आम्हाला रान देऊन. त्यांचं पण तुमच्या निमित्त मी खूप खूप आभार मानतो. नक्कीच. पण आता पल्ला किती आपल्याला ओपनचा रान आहे? पल्ला हा 900 ते 950 फूट आहे. रान एकदम वडूची फाटी सगळ्या पंचकृषीला माहिती आहे. आपल्या जेवढा इथं सगळा भाग आहे त्यात एकदम टॉपरची फाटी आहे, गादी सारखं एकदम रान आहे. कसलं फाटीला कसली अडचण ना, दगड वगैरे म्हणजे थांबायला अडचण नाही, खाली दगड नाही, इकडं कुठं जरी बघितलं सगळीकडे एवढा मोठा एरिया
कुठं पण जाऊ द्या गाडी, काय प्रॉब्लेम नाही. नक्कीच. बरं गाडी कमी जास्त झाली बक्षीस दिली नाही जाणार. नाही, बक्षीस म्हणजे काय माहितीये का, आम्ही टोटली बजेट काढले तुम्हाला खोट नाही सांगत. बर 4,25,000 आमचं एस्टिमेटच आहे. बर आम्ही अगोदर तेवढे पैसे आपणकडे अधिकारी त्यांनी आमच्या पैसे ठेवलेलं, तुम्हाला काय करायचं करा म्हटलं. अधिकारी काय ठेवायची गरज नाही म्हणलं. त्यांनी पोलीस जे शासकीय नियमाची परमिशन असेल हो. त्यांना काय जातलेली तुम्ही द्या म्हणलं, पाकिट आपण आदल्या दिवशी भरू. हो त्यामुळे गाडी कमी येऊ किंवा जास्त येऊ या विषयी त्यांचा काहीच विषय नाही. नक्की गाड्या उद्या 5 जरी आला ना, 5 सोडून पहिले 5 बक्षीस द्यायची तयारी आहे त्यांची. त्यांनी इथपर्यंत सांगितले नक्कीच. किती गाडी येऊ, 1 रुपया कमी नाही, आदल्या दिवशी पाकिट भरून ठेवणार सगळी. मित्रांनो थोडक्यात नावासाठी फक्त मैदान आहे. नावासाठी आणि नाव मोठं करायसाठी मैदान आहे. जरी समजा या बजेटच्या वर पण 1-2,000 जरी रुपये आले तरी ती आमच्या गावातला मठ आहे, त्याला ते पैसे देणार आहे, ती त्यांच्या जवळ पण नाही तर ठेवणार. नक्कीच मित्रांनो, म्हणजे बघा मैदान घेतलंय वाढदिवसाचं औचित्य साधून, परंतु जरी जास्त जरी आलं पैसे किंवा मैदानात गाड्या जर जास्त जुळल्या तरी वरची राहिलेली रक्कम सगळी वाटप मग बक्षीस देऊन वगैरे खर्च देऊन ती वरची रक्कम मठाला दिली जाणार आहे. त्यामुळे म्हणजे पैसे कमवायचा इश्यूज नाही. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती राहील, आपण मोठाच संख्येने उपस्थित राहून वाकेश्वरकरांचं जे मैदान आहे वडूज फाटीवरती त्या मैदानात शोभवा. निखिल, आपले ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू आहे? आता ऑनलाईन नाव नोंदणी पावती पुस्तक आले, त्यामुळे आपण आज रात्रीच बॅनर टाकून चालू करतोय ऑनलाईन नाव नोंदणी. म्हणजे आज आजपासून दिनांक चालू होते. 15 तारखेपासून चालू होती. 15 तारखेपासून चालू होते. 21 तारखेला संध्याकाळी लॉट. 21 तारखेला संध्याकाळी आपण लॉट काढू. नक्कीच. बरं दुसरी गोष्ट, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून त्यांच्या नियमानुसारच मैदान होईल. बरं नक्कीच. आता अमर फौजी कुठं, कारण आता फौजी ग्रुपला बोला असतात पण आता स्वतः नाही देते मुलाखतीला. आता नवीन फौजीने दुकान चालू केलंय ना आताच 21 तारखेला ते आपण दुकानाचं उद्घाटन आहे. बरं आवरावरीतून सगळं दुकान लावीत, मटेरियल नवीन घ्यायचं, त्याच ह्याच्यात बिझी येतं, त्यामुळे नाही चालू. नक्कीच. मित्रांनो, आता स्वतः अमर फौजी म्हणजे वाकेश्वर गावचे आता रिटायर झालेत. आता भारत देश सेवेतून निवृत्ती घेतली, त्यांनी सेवानिवृत्त झालेत. ते आले नाही तिथं, त्यांना फोन झाला, परंतु स्वतः फौजी सुद्धा असणार आहेत आणि बाकीचे वाकेश्वरातलेच तरुण वर्ग असतील किंवा ज्येष्ठ लोक असतील सर्व या ठिकाणी उपस्थित असणार आहे. कुठल्याही प्रकारे पार्सलिटी नाही, ओळख वशिला नाही किंवा बाबा गाडी कमी आहे जास्त आली बक्षीस कमी घ्या असा कुठलाही प्रकार नाही. फक्त मैदान नावासाठी घेतलेलं आहे. आता फाटीचा प्रश्न म्हणाल तर आता पीक असल्यामुळं वाकेश्वरला फाटी आता टाकता येत नाही, त्यामुळे आता ही वडूचं रान घेतलेलं आहे आणि वडूच्या फाटीला काहीच अडचण नाही. तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही बाजूला कुठं विहीर नाही, खड्डा नाही, खुड्डा नाही, अपघात होण्याची भीती नाही. त्यामुळे फाटी एकदम योग्य आणि ओपनच्या रानाला म्हणजे बरं बैलाला कसं रान आहे निखिल ओपनच्या बैलांना पळायसारखी 1 नंबर रान. आता चालूला जेवढ्या इथं आपल्या एवढ्यात फाटी येते ना, सगळ्या टॉपर फाटी वडूची फाटी. पल्ला तुम्ही बघू शकता, ओपनच्या बैलांसारखा पल्ला आणि रान पण पळायला जरी बोजाचा जरी बैल असला तरी खाली त्याला मार लागायची भीती नाही, जरी हलका जरी असला तरी रवत पळायची भीती नाही. इथं जर पाय रवडणार पण नाही, पण खाली मार पण लागणार नाही, असं रान आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही, मातीत घुसून पण पळायचं नाही आणि कटनावनं पण पळायचं नाही. मिडियमचं रान आहे, खाडा नाही, काय नाही, एकदम प्लेन रान आहे. नक्कीच. आता बैलगाडी मालकांना काय सांगशील मैदानाबद्दल? बैलगाडी मालकांना एवढं सांगणार की लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा. हे मैदान रिसरण 100% पारदर्शक होणार, त्यात काही शंका नाही. जेवढे लवकर ऑनलाईन नाव नोंदणी होईल तेवढ्यात आपल्याला लॉट काढायला पण सोपं जाईल आणि मैदान पण आपलं उरकेल. आणि इथं आल्यानंतर पण बाबा खाली झेंडा पण आहेत सोमनाथ जगदाळे, त्यांना पण सहकार्य करून वर झुपून बिपून योग्य वेळच्या वेळेला उजेडासाठी फायनल होईल इतकं बरं आहे. आणि आपण कसं संध्याकाळच्या वेळेला बक्षीस देताना पण बैलगाडी मालकांना काय कोणाला वाद नको म्हणून 2 बैलांना प्रत्येकी 2-2 ढाली ठेवले ते 7 बक्षिसांना. नक्कीच. त्यामुळे पण काय वादावादीचं कोणाचं काय टेन्शन नाही, ही मला द्या ती मला द्या. आम्ही त्यात ढालीनं बैलगाडी मालकांचा लय वाद होतो, त्यापेक्षा आपलं म्हणलं 7 जणांना 14 ढाली करू, डोक्याला तापच नको. प्रत्येकी 2-2 ढाली. 2-2 ढाली, जेणेकरून आपलं पहिऱ्यातलं असं त्यांना ढाल भेटेल, तरी दोघांना पण ढाल भेटेल. नक्कीच मित्रांनो, चांगलं नियोजन आहे आणि महत्वाचं नियोजन असण्यापेक्षा काय की मैदान रिसरण पारदर्शक होणार आहे की कुठल्याही प्रकारे बक्षात कपात केली जाणार नाही की बाबा गाडी कमी मग 5,000 कमी घ्या, 10,000 कमी घ्या, असला काय प्रकार नाही. त्यांनी सांगितलं आदल्या दिवशीच आम्ही पाकिट भरून ठेवणार आहे. पैसे आत्ताच दिलेले आहेत त्यांच्याकडे, निखिलने सांगितलं, परंतु आता त्यांनी घेतलं ना, ते बोलले आदल्या दिवशी त्या पाकिट भरून आपण ठेवूया. फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ वाकेश्वर यांना सहकार्य करायचे. मैदान वडूज फाटीवरती आहे, पुन्हा एकदा सांगतो. आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पासून 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. 21 फेब्रुवारीला संध्याकाळी लाईव्ह लॉट या ठिकाणी आपल्या मैदानाचे काढले जातील
आणि 22 तारखेला बरोबर मैदान वेळेत चालू होईल. निखिल, खाली सुट्टीला पट्टी, कॅमेरा. हा सगळं सुट्टीला पट्टी, खालचं कॅमेरा, वरचं कॅमेरा, इकडं सगळं जे डॉट प्रॉपर आपल्याला संघटनेनं सांगितले बरं. एवढं एवढं करा, तेवढे आपण पूर्तता पूर्णपणे केली आहे. नक्कीच. हा फायनलला आपण ड्रोनची पण व्यवस्था, सेमी पासूनच ड्रोनच्या कॅमेरावाल्यांना पण सांगून ठेवलं. सेमीला आणि फायनलला ड्रोन आहे. ड्रोन आहे, नक्कीच. त्यामुळे काय टेन्शन नाही. सगळं नियमानुसार मैदान आहे. सगळं नियमानुसार आहे, पाण्याचा टँकर आहे, सगळं आहे. काय असं नाही की बैलगाडी मालकाची कुठल्या पद्धतीनं गैरसोय नाही केला, सगळं पूर्णतः त्यांच्यासाठी मैदान ठेवले. हे नक्कीच. फक्त कसं एक नाव त्यांचं ठेवायसाठी मैदान आहे. आम्ही ऍक्च्युली मैदान घेत नाही, आमचं वार्षिक एकच मैदान असते यात्रेचं. यात्रेचं. कधी आम्ही मध्ये आधी मैदान घेत नाही, पण आता ते काय योग जुळून आला वाढदिवसाचा आणि त्यांच्या ह्याचा, त्यामुळे मग हे शिवजयंती निमित्त हे सुद्धा एक मैदान मध्ये घेतलं. एवढ्या नक्कीच. वर्षासाठीच असेल शक्यतो, कारण आमचं मेन मैदान असतं तीच यात्रेत असतं आणि त्यातच आम्ही जास्त भर ठेवतो. नक्कीच. त्याचं जास्त मैदान झाली की कसं चव राहत नाही, एक असलेलंच बरं असतं म्हणून. नक्कीच. तर मित्रांनो, माझी जाता पुन्हा एकदा विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळाला, आयोजक कमिटी वाकेश्वरींना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावाने चांगले.